नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्यात तब्बल 80 लाख महिलांची नावे या लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की त्यांचे आता 1500 रुपये येणार का, किंवा ज्या महिलांची केवायसी नाही झाली त्यांचे काय होणार। त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे केवायसी करण्याची संधी पुन्हा मिळणार का। तर या सर्व प्रश्नाची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही अपात्र महिला केलेल्या आहेत त्यांना अपात्र करण्याचे कारण असे सांगितले आहे की पहिलं तर ज्या महिलांनी केवायसी नाही केली त्या महिला यामध्ये अपात्र करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर दुसरं म्हणजे अर्ज करताना अर्जामध्ये काही चुकीचं किंवा मग कागदपत्रामध्ये जर काही त्रुटी असेल तर अशा महिला पण यामधून अपात्र करण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर जे लाडकी बहीण योजनेचे जे काही निकष होते त्या निकषामध्ये न बसल्यामुळं, जसं की कुटुंबाचं उत्पन्न असो किंवा मग घरामध्ये 4 चाकी वाहन असो किंवा मग एखादी शासकीय नोकरी असो, हे जे काही लाडक्या बहिणीचे निकष होते या निकषामध्ये न बसल्यामुळं काही महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत। तर जे काही अपात्र केलेल्या महिला आहेत ते या योजनेतून वगळल्या जाऊ शकतात। ज्या महिलांची केवायसी राहिली आहे, जे महिला पात्र आहेत पण केवायसी मुळे त्यांचे हप्ते जर येत नसतील तर आता यांना पुन्हा केवायसी करण्याची संधी मिळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न। तर याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ज्या महिला पात्र आहेत पण ते निवळ केवायसी मुळे त्यांना जर हप्ते येत नसतील तर अशा महिलांसाठी आता केवायसीची विंडो पुन्हा ते ओपन करणार आहे। म्हणजे जे महिला पात्र आहेत पण निवळ केवायसी मुळे त्यांचे हप्ते जर राहिले असतील त्या महिलांना आता पुन्हा संधी मिळू शकते। आणि ही माहिती लाखो महिलांसाठी आता दिलासादायक आहे की केवायसी ज्यांची राहिली त्यांना पुन्हा केवायसी करण्याचा आता एक चान्स मिळू शकतो। सुरुवातीला योजना सुरू करताना लाभार्थ्याची माहिती सेल्फ सर्टिफिकेशनच्या आधारे स्वीकारण्यात आली होती, कारण सुरुवातीला सर्वांची पडताळणी केली असती तर योजना सुरू होण्यास 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागला असता। मात्र आता सरकारी ऑडिट आणि पडताळणी प्रक्रियेमुळे पात्र आणि अपात्र लाभार्थी वेगळ्या करण्यात आले आहेत। आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, लाडकी बहीण योजनेच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या जवळपास 14,000 पुरुषाकडून सरकार हे त्यांचे पैसे वसूल करणार आहे। मात्र जे काही लाडक्या बहीण अपात्र होत्या त्यांना पण इतके दिवस पैसे मिळाले, अशा महिलांकडून पैसे वसूल करण्यात येणार नाहीत। पण जे पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज केले असतील अशा जवळपास 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला होता, अशा पुरुषांकडून हे पैसे आता वसूल करण्याचे पण मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली आणि जे या लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसतात त्या महिलांचे पैसे सुरूच राहणार आहेत। आणि ज्या महिलांची केवायसी राहिली किंवा तांत्रिक अडचणीमुळे ज्या महिलांचे येणारे पैसे राहिले त्यांच्यासाठी केवायसीची विंडो पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळं घाबरण्याची गरज नाही। केवायसीची अधिकृत माहिती जेव्हा समोर येईल त्यावेळेस तुम्हाला सूचना देण्यात येईल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटूत अशाच एका नवीन माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।